नमस्कार. आपण मागच्या वेळी एका विशिष्ट ध्यानमार्गाबद्दल बोललो होतो, आठवतंय? ज्यातून हळूहळू मुक्ती मिळते. हो, पण आज आपण भगवद्गीता आणि तिच्या भाष्याच्या आधारे थेट म्हणजे तात्काळ मुक्ती देणाऱ्या एका वेगळ्याच ज्ञानावर बोलणार आहोत. थेट मुक्ती देणारं ज्ञान. अच्छा. अगदी. इतकं महत्वाचं ज्ञान आहे की गीतेत त्याला राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा आणि राजगुह्य म्हणजे अत्यंत गुप्त रहस्य असं म्हटलंय. राजविद्या आणि राजगुह्य. वा, म्हणजे नावावरूनच महत्त्व कळतंय. पण असं काय खास आहे यात? गीता याला इतकं श्रेष्ठ का मानते? हो ना, तर गीतेनुसार हे ज्ञान अत्यंत पवित्र करणार आहे बरं का. आणि महत्वाचं म्हणजे हे फक्त ऐकायचं नाहीये, तर प्रत्यक्ष अनुभव देणार आहे. प्रत्यक्ष अनुभव. हो, शिवाय हे धर्माला धरून आहे, आचरणात आणायला सोपं आहे आणि ह्याचं फळ ते कधीच नष्ट होत नाही. अक्षय फळ आहे याचं. अक्षयफळ आणि प्रत्यक्ष अनुभव देणारा. खरंच आकर्षक वाटतंय. मग भाष्यात याबद्दल काय म्हटलंय? म्हणजे नेमकं काय आहे हे ज्ञान? त्यातून साधक फार तर ब्रह्मलोकापर्यंत पोहोचू शकतो. अच्छा. पण तिथे गेल्यावर सुद्धा शेवटी मोक्षासाठी हेच ब्रह्मज्ञान मिळवावं लागतं. म्हणून हा थेट मुक्तीचा राजमार्ग आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एक प्रकारे हा थेट मार्ग झाला म्हणायचा. पण हे ज्ञान मिळतं कुणाला? म्हणजे काही पात्रता वगैरे? आहे ना, पात्रता नक्कीच आहे. गीतेतच सांगितलं आहे की हे ज्ञान अशा व्यक्तीला सांगितलं जातं ज्याच्या मनात इतरांबद्दल द्वेष नाही, म्हणजे जो गुणांमध्ये दोष पाहत नाही. अच्छा, द्वेष नसलेली व्यक्ती. हो, ज्याला अनसूयू म्हटलं आहे. अशा श्रद्धावान माणसाला हे ज्ञान मिळतं आणि मग ते त्याला सगळ्या अशुभ गोष्टींपासून म्हणजे संसार बंधनातून, त्या जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करतं. आणि समजा एखाद्याची श्रद्धाच नसेल यावर, तर केवळ श्रद्धा नाही म्हणून इतक्या महत्वाच्या ज्ञानापासून वंचित राहावं लागतं? बघ, गीतेचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे या बाबतीत. जे लोक या ज्ञानावर, या मार्गावर श्रद्धा ठेवत नाहीत, ते भगवंताला प्राप्त करू शकत नाहीत. अरे रे. आणि मग ते पुन्हा पुन्हा त्याच जन्ममृत्यूच्या दुःखमय चक्रात, ज्याला गीतेत मृत्यू संसार वर्तम म्हटलं आहे, त्यातच अडकून राहतात. म्हणजे श्रद्धा हा या मार्गावरचा पहिला आणि अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. श्रद्धेचं महत्त्व किती आहे हे यातून कळतंय. आता थोडं भगवंताच्या स्वरूपाबद्दल बोलूया. म्हणजे त्यांचं आणि या जगाचं नातं कसं आहे? गीता आणि भाष्य काय सांगतात यावर? भगवान स्वतःच अर्जुनाला सांगतात की हे सगळं जग म्हणजे हे जे काही दिसतंय आणि नाही दिसत आहे, ते माझ्या अव्यक्त रूपाने व्यापलेलं आहे. अव्यक्त म्हणजे जे इंद्रियांना कळत नाही असं रूप. अव्यक्त रूपाने व्यापलेलं. हो. आणि पुढे म्हणतात, सगळे प्राणी मात्र माझ्यातच आहेत, पण मी काही त्यांच्यात अडकलेलो नाही किंवा त्यांच्यापुरता मर्यादित नाही. हे जरा समजायला थोडं अवघड आहे. म्हणजे भगवान जगात असूनही नसल्यासारखे आहेत का? काही उदाहरण आहे का याचं? आहे ना, गीतेतच एक खूप सुंदर उदाहरण दिलंय. जसं सगळीकडे फिरणारा प्रचंड वारा नेहमी आकाशात असतो, पण आकाश काही वाऱ्यामुळे इकडे तिकडे जात नाही किंवा वाऱ्याला चिकटलेलं नसतं. हो, बरोबर. तसंच सगळे प्राणी भगवंतात आहेत, पण भगवंत त्यांच्या सुखदुःखांनी किंवा त्यांच्यातील बदलांनी लिप्त होत नाहीत. ते अलिप्त आहेत. अच्छा, म्हणजे अलिप्त राहून ते सगळं व्यापून आहे. अगदी. भाषातही म्हटलं आहे की भगवान सगळ्याचं मूळ आहेत, पण तरीही ते कर्मांनी बांधले जात नाहीत. कारण ते उदासीन राहतात, फळाची आसक्ती ठेवत नाहीत, फक्त साक्षी म्हणून, अध्यक्ष म्हणून उपस्थित असतात. साक्षी आणि अध्यक्ष. हो. आणि त्यांच्या केवळ उपस्थितीनेच त्यांची प्रकृती म्हणजे आपण जिला माया म्हणतो, ती हे सगळं जग निर्माण करते, चालवते. म्हणजे ते स्वतः काही करत नाहीत, पण त्यांच्या सत्तेने सगळं घडतं. हे खूपच गहन आहे. पण मग जे लोक भगवंताच्या ह्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाहीत, त्यांचं काय होतं? गीतेत काय म्हटले आहे त्यांच्याबद्दल? गीतेमध्ये अशा लोकांना मूढ म्हणजे अज्ञानी म्हटले आहे. मूढ? हो. ते भगवंताचं जे खरं परम स्वरूप आहे ते जाणत नाहीत आणि मग ते भगवंताला फक्त एका सामान्य माणसासारखं बघून त्यांची अवहेलना करतात. अच्छा. त्याचा परिणाम त्यांची सगळी आशा व्यर्थ जाते, त्यांची कर्म निष्फळ ठरतात, त्यांचं ज्ञानही फुकट जातं. असे लोक राक्षसी आणि आसुरी स्वभावाकडे झुकतात, जे मोह निर्माण करणार आहे. बापरे. हे तर झालं जे ओळखत नाहीत त्यांचं. या उलट जे महात्मे जाणतात, जे भगवंताचं खरं स्वरूप ओळखतात, त्यांच्याबद्दल काय सांगितले आहे? हो, त्यांच्याबद्दलही सांगितले आहे. जे महात्मे दैवी प्रकृतीचे असतात म्हणजे चांगल्या स्वभावाचे, ते भगवंताला सर्व सृष्टीचं अविनाशी मूळ कारण म्हणून ओळखतात.
आणि त्यामुळे त्यांचं मन दुसरीकडे कुठे लागतच नाही. ते अनन्य भावाने म्हणजे फक्त आणि फक्त भगवंतालाच भजतात. कसं भजतात म्हणजे काय करतात ते? ते सतत भगवंताचं नाव घेतात, त्यांच्या गुणांचं कीर्तन करतात, दृढ निश्चय करून प्रयत्न करतात, भगवंताला नमस्कार करतात आणि नेहमी एकाग्र राहून भक्तिभावाने त्यांची उपासना करतात. म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही गोष्टी एकत्र येतात त्यांच्या साधनेत. उपासनेचे आणखी काही प्रकार सांगितले आहेत का गीतेत? हो, अनेक प्रकार सांगितले आहेत. काही जण ज्ञानयज्ञाने उपासना करतात, म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून. ज्ञान यज्ञ. हो, त्यातही परत विविधता आहे. काही जण भगवंताला एकच तत्व मानून म्हणजे अद्वैत भावनेने सर्व काही एकच आहे असं पाहतात. एकत्वाने. बरोबर. तर काही जण त्यांना अनेक देवतांच्या रूपात वेगळं वेगळं पाहतात, ज्याला पृथक्त्वेन म्हटलं आहे. आणि काही जण त्यांना विश्वरूप मानून म्हणजे सगळीकडे ज्याचं रूप आहे असा विराट पुरुष मानून बहुधा विश्वतोमुखम अनेक प्रकारे भजतात. इतके वेगवेगळे मार्ग, पण हे सगळे शेवटी एकाच ठिकाणी पोचतात का? म्हणजे भगवंताकडेच? अगदी बरोबर. कारण भगवान स्वतःच म्हणतात की हे सगळं म्हणजे मीच आहे. सगळं म्हणजे? सगळं. वेदांमध्ये सांगितलेले श्रौत कर्म म्हणजे कृतू ते मीच आहे. स्मृतींमध्ये सांगितलेले स्मार्त कर्म म्हणजे यज्ञ तोही मीच आहे. पितरांना अर्पण केलेलं अन्न स्वधा ती मीच आहे. आपण जे खातो ते औषध मीच आहे. मंत्र मीच आहे. यज्ञात अग्नीत अर्पण केलेलं तूप आज्य ते मीच आहे. स्वतः अग्नी मीच आहे आणि ती अर्पण करण्याची क्रिया हुतम ती सुद्धा मीच आहे. अरे देवा, म्हणजे यज्ञाची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विधी ते स्वतःच आहेत. हो, आणि इतकंच नाही, ते पुढे म्हणतात मीच ह्या जगाचा पिता आहे, माता आहे, या जगाला धारण करणारा, कर्मफळ देणारा धाता आहे आणि पितामह सुद्धा मीच आहे. पिता, माता, धाता, पितामह. पती, सगळ्यांचं पालन पोषण करणारा, सगळ्यांचा स्वामी, साक्षी, निवासस्थान, शरण जाण्याचं ठिकाण, निस्वार्थ मित्र, जगाची उत्पत्ती, प्रलय, आधार, सगळं साठवण्याचं ठिकाण आणि कधीही न संपणारं अविनाशी बीज तेही मीच आहे. म्हणजे खरंच अस्तित्वाचा असा एकही पैलू नाहीये जिथे भगवंत नाहीत. प्रत्येक क्रिया, प्रत्येक वस्तू, प्रत्येक नातं, सगळं काही म्हणजे ते एकच परमतत्व, ते एकच भगवंत आहेत, असं गीता आणि भाष्य सांगतात. अगदी बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे हे फक्त एक कोरडं तत्वज्ञान नाहीये, तर हे प्रत्यक्ष अनुभवता येणारं सत्य आहे आणि हे ज्ञानच तात्काळ मुक्ती देणार आहे. हेच गीता आणि भाष्य पुन्हा पुन्हा जोर देऊन सांगतात. हाच त्या राजविद्या आणि राजगुह्यचा खरा अर्थ आहे. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की भगवंताचं स्वरूप आणि त्यांचं या जगाशी असलेलं नातं हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं, अत्यंत गहन आणि अद्भुत आहे. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात घोळतोय. जर खरंच सगळं काही तेच एक तत्व आहे, तर मग आपल्या रोजच्या जगण्यातल्या माणसांकडे, घटनांकडे आणि आपल्या कर्मांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बरं बदलायला हवा, यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. भेटूया पुढच्या वेळी.